नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या या संख्यांविषयी माहिती पाहिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही संख्यांच्या प्रकाराबद्दल माहिती पाहणार आहोत. या संख्यांचे प्रकार समजण्यासाठी मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत आपल्या संख्यांचा पुढचा प्रकार ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, तर जोडमूळ संख्या. आपण पाहत असतो की मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचा फक्त एक आणि ती संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर जोडमूळ संख्या म्हणजे जेव्हा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक समसंख्या येते तेव्हा त्या दोन संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजेच when there is a even number between two prime numbers, that pair is called a twin prime number. म्हणजे जेव्हा दोन संख्यांच्या मध्ये एक समसंख्या येते, फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 ही एक मूळ संख्या आहे. 3 आणि 5 या मूळ संख्येच्या मध्ये 4 ही इवन नंबर येतो. 4 हा इवन नंबर येतो, म्हणून 3 आणि 5 या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हटले जाते, म्हणजेच twin prime number, because here 4 is even number between 3 and 5 prime number. That's why this pair 3 and 5 is called a twin prime number. Then in 5 and 7 there are 5 and 7 are prime numbers, but between these two prime numbers there is a 6 even number. That's why this pair is called a twin prime number. म्हणजेच 5 आणि 7 या मूळ संख्येच्या मध्ये 6 हा समसंख्या आलेली आहे, म्हणून या जोडीला देखील जोडमूळ संख्या असे म्हटले जाते. त्यानंतर 11 आणि 13 या दोन मूळ संख्या आहेत. आपल्याला माहित आहे की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर 11 आणि 13 ही त्यापैकीच दोन मूळ संख्या आहेत. या मूळ संख्येच्या दरम्यान 12 ही एक समसंख्या आलेली आहे, म्हणून 11 आणि 13 या दोन संख्यांच्या जोडीला ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्या असे म्हटले जाते. त्यानंतर 17 आणि 19 यामध्ये 18 हा इव्हन नंबर आलेला आहे, म्हणून 17 आणि 19 हे देखील एक ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्या आलेली आहे. त्याचप्रमाणे 29 आणि 31च्या मध्ये 30 ही समसंख्या आलेली आहे. 41 आणि 43च्या मध्ये 42 ही समसंख्या आलेली आहे. 59 आणि 61च्या मध्ये 60 ही समसंख्या आलेली आहे. तर 71 आणि 73च्या मध्ये 72 ही समसंख्या आलेली आहे. याचाच अर्थ जोडमूळ संख्या ह्या एक संख्यामध्ये येऊन दुसऱ्या दोन संख्यांना लागून जोडमूळ संख्या येत असतात. आता आपण पाहताल की 2 आणि 3 या दोन समसंख्या आहेत, त्या दोन मूळ संख्या आहेत 2 आणि 3. पण आपण पाहतो की 2 आणि 3 या लगतच्या मूळ संख्या आहे असल्या तरी 2 ही एकमेव सममूळ संख्या असल्यामुळे 2 आणि 3 यामध्ये कुठलीही समसंख्या येत नाही, त्यामुळे 2 आणि 3 ची जोडी ही जोडमूळ संख्या असू शकत नाही. अशा प्रकारे आपण पाहत असतो. परीक्षेत त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात, तर पुढील काही जोड्या दिलेल्या असतात, पुढीलपैकी जोडमूळ संख्या असलेली जोडी ओळखा, किंवा 3 जोडमूळ संख्यांच्या जोड्या देतात, एक जोडमूळ नसलेली जोड्या देतात, त्या पुढीलपैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे, किंवा विच पेअर इज ट्विन प्राईम नंबर. तेव्हा आपण अशा प्रकारे जेव्हा दोन संख्यांच्या मध्ये एक समसंख्या आली हा नियम लक्षात ठेवायचा आणि जोडमूळ संख्यांचे उदाहरणे ओळखायचे. त्यानंतर असा प्रश्न येऊ शकतो की 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, तर 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या ह्या 8 आहेत. 3 आणि 5, 5, 6, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71 आणि 73 अशा एकूण 8 पेअर ट्विन प्राईम नंबर्सच्या आहेत. म्हणूनच देअर आर 8 पेअर बिटवीन 1 to 100 प्राईम नंबर. देअर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100. आता यानंतर आपण दुसरा प्रकार पाहू संख्यांचा, तो आहे सहमूळ संख्या म्हणजेच को प्राईम नंबर. यानंतर आपण संख्यांचा प्रकार पाहू को प्राईम नंबर म्हणजेच सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्या म्हणजे काय, तर जेव्हा दोन संख्या असतात त्याचा फक्त एक हाच सामायिक अवयव असतो. दोन संख्यांचा एकच अवयव सामायिक असतो, तो म्हणजे 1. तेव्हा त्या दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. म्हणजेच नंबर्स विच हॅव ओनली वन नंबर इज अ कॉमन फॅक्टर, देन दॅट नंबर आर कॉल्ड अ
को प्राईम नंबर. म्हणजे जेव्हा दोन संख्यांचा एक हा एकटाच सामायिक अवयव असतो. उदाहरणार्थ 3, 2, 5, 7 किंवा 11 या संख्या जेव्हा आहेत तेव्हा यामध्ये फक्त एक हा जो नंबर आहे तो यांचा कॉमन फॅक्टर आहे. प्रत्येकाचा कॉमन फॅक्टर याचा 1 आणि 3, याचा 1 आणि 2, 1 आणि 5, 1 आणि 7, 1 आणि 11 यापैकी प्रत्येकाचा फक्त एक हा अवयव हा सामायिक अवयव 1 आहे. म्हणून या सर्वांना संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर 15 आणि 16ची जर जोडी धरली तर 15 आणि 16ची जेव्हा आपण अवयव पाहताल तेव्हा 15चे अवयव 1, 3, 5, 15 आणि 16चे 1, 2, 4, 8, 16. इथे आपण पाहू की फक्त एक हा अवयव हा सामायिक अवयव आहे. त्यामुळे ही जोडी देखील को प्राईम नंबर्स म्हणजेच सहमूळ संख्यांची जोडी आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण 2 आणि 18चे पाहताल तेव्हा 2 हा मूळ संख्या असल्यामुळे याचे फक्त 1 आणि 2 अवयव आणि 18चे भरपूर जरी असतील तरी यातला सामायिक अवयव फक्त 1 असतो. म्हणून एकच नियम लक्षात ठेवायचा की सहमूळ संख्या म्हणजे जेव्हा दोन संख्यांमध्ये एक हाच सामायिक अवयव असतो तेव्हा त्या दोन संख्यांना सहमूळ संख्यांची जोडी असे म्हटले जाते. सहमूळ संख्यामध्ये समसंख्या देखील येते, मूळ संख्या देखील येत असते. आपण पाहू यानंतर सहमूळ संख्या ओळखण्यासाठी काही ठोकताळे आहेत किंवा काही नियम आहेत. तर मग सहमूळ संख्या ओळखायच्या कशा, तर त्यासाठी काही नियम आहेत ते आपण व्यवस्थित पाहूया. सहमूळ संख्या ओळखण्यासाठी जे नियम आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम पहिला नियम आहे की जेव्हा सहमूळ संख्यांची जोडी ओळखताना दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूळ संख्या जेव्हा असतात तेव्हा त्या संख्या सहमूळ संख्या असतात. 2 किंवा 2पेक्षा अधिक मूळ संख्या त्यामध्ये 7, 11, 13, 19 किंवा कुठलीही मूळ संख्या 71, 73 कुठलीही मूळ संख्या जरी घेतली, 2 पेक्षा अधिक मूळ संख्या कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा अधिक मूळ संख्या असतील तर त्या सर्व संख्या सहमूळ संख्या असतात. दुसरा नियम आहे क्रमाने येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात. म्हणजेच कुठलीही क्रमाने येणाऱ्या संख्या जर घेतल्या 27, 28, 28, 29, 30, 31, 32, 33, 5, 6, 15, 16 या प्रत्येक संख्या क्रमाने येणार असतील तर त्या दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. कारण या दोन्ही संख्येचा सामायिक अवयव हा फक्त 1 आणि 1च असतो. प्रत्येक क्रमाने येणाऱ्या संख्येचा सामायिक अवयव हा फक्त 1 असतो. There is only one number is a common factor. That's why this pair is called a co-prime number. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा एक मूळ संख्या आणि एक समसंख्या यांची जोडी आलेली असते तेव्हा ती देखील नेहमी सहमूळ संख्याच असते. उदाहरणार्थ देखील आपण पाहू 1, 2 आणि 18 दोन्ही मूळ संख्या आहे आणि 18 ही समसंख्या आहे. तर या दोन संख्येमध्ये 1 हा फक्त कॉमन फॅक्टर असतो. म्हणून त्यावेळेला ही संख्या ही जोडी ही सहमूळ संख्येची जोडी असते. त्यानंतर 11 आणि 14 जर घेतलं तर 14चे अवयव आणि 11चे अवयव यामध्ये फक्त 1 हा अवयव सामायिक आहे. त्यामुळे ही देखील सहमूळ संख्यांची जोडी आहे. मग परीक्षेत जेव्हा आपल्याला विचारले जाते की पुढीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाही ते सांगा किंवा सहमूळ संख्यांची जोडी ओळखा किंवा पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची नाही, त्यावेळेस आपण हे 3 नियम लक्षात ठेवायचे. त्यामध्ये पाहायचं की त्या दोन संख्या मूळ आहेत का. जर 2 मूळ असतील तर ती जोडी सहमूळ संख्यांची आहे. त्यानंतर 1 सम आणि 1 मूळ संख्या असेल तर ती देखील सहमूळ संख्यांची जोडी आहे. आणि तिसरा म्हणजे लागोपाठ जर 2 क्रमाने येणाऱ्या जर संख्या असतील तर ती सहमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे 1 or more than 2 numbers are prime numbers are also co-prime numbers. Then serially numbers are co-prime numbers आणि 1 prime number and 1 even number is also co-prime numbers pair. That's why आपण असं पाहूयात की सहमूळ संख्या ओळखताना हे 3 नियम जर लक्षात ठेवले तर आपल्याला सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखताना अडचण जाणार नाही. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे पुढील प्रकार पाहणार आहोत. धन्यवाद.